नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात क्रीडा बातमीने. भारतीय संघ उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार असून या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या उर्वरित विश्वचषकातून बाहेर पडलाय. 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये हार्दिक पांड्या जखमी झाला होता. बांगलादेश विरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली होती. या अगोदरच भारताने हार्दिक पांड्या शिवाय खेळण्याची मानसिक तयारी देखील ठेवली होती. 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 1 दिवस अगोदरच भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने याबाबतचे अधिकृत संकेत देखील दिले होते. त्यामुळे आता हार्दिकची जागा घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येक प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आली त्याचप्रमाणे आता राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या संदर्भातील स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे निर्देश देत असतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कारवाईच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या कामाच्या संनियंत्रणासाठी मंत्रालय स्तरावर अप्पर मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी देखील यावेळी नियुक्त करण्यात आले आहेत. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढवण्यात आली असल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पेरिकल डेटासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून 1 महिन्याच्या आत उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. दिव्यांचा सण अर्थात दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आणि या दिवाळीच्या निमित्तानं पुण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हटल्यावर पणत्यांची चर्चा होतेच. आज आपण कुंभारवाड्यामध्ये या ठिकाणी दिव्याच्या स्टॉलवरती आहोत. या ठिकाणी आपल्याला जे आहे काही ग्राहक दिसत आहेत. ताई, हॅलो. कोणत्या गोष्टींसाठी तुमची जास्त मागणी आहे दिवाळी? दिवाळीमध्ये किल्ला, मावळे, चित्र महाराजांकडे जास्त कल आहे. पारंपरिक वस्तूंकडे कुंड्या, बोळके वगैरे, पंत्या, जे आपलं पारंपरिक सणाला जे सगळं लागतं त्याच्याकडे. गेल्या वेळेच्या तुलनेत त्यावेळेचा उत्साह कसा आहे? जास्त आहे यावेळेस. आपल्यासाठी आंदोलन चाललेलं आहे त्यामुळे जरा जास्तच कल आहे सगळं मराठी ह्याच्यासाठी, पारंपरिक वस्तूंसाठी आणि ते त्याच्यासाठी. कोणते दिवे वगैरे काही खरेदी केली आहेत का? चूल घेतली आहे मी आणि महाराज, परत कुंडे, बोळके, किल्ला घेतलेले. ताई, तू कोणत्या गोष्टींची खरेदी केली? मी किल्ल्याची खरेदी केली. मी मावळे घेतले, त्यानंतर मी महाराजही घेतले आणि मला पंत्या रंगवायचा खूप शौक आहे तर मी पंत्या पण घेतल्या. कोणत्या पणत्या घेतल्यात तू? मी अशा डिझाईनवाल्या पंत्या घेतल्यात. हो. आणि आणखी काय घेणार आहेस? तुला काय आवडतं आणखी? आता मी किल्ला घेणार आहे आणि मग त्यानंतर बघू, जे काही आवडलं तर मग चांगलं चांगलं घेणार मी. ताई, तू काय खरेदी करते? आम्ही चित्र आणि शिवाजी महाराज खरेदी करतोय आणि पणत्या पण खरेदी केल्यात. बस. उत्साह कसा आहे दिवाळीचा यावेळी? यावेळेस किल्ला वगैरे बनवण्याचा आहेच आहे आणि छान आहे. किल्ला स्वतः बनवतेस की खरेदी करण्यासाठी? नाही, स्वतः बनवतो. कसं बनवतेस? आम्ही माती, विटा वगैरे घेऊन त्याच्यावर थोडं बिया वगैरे टाकून, म्हणजे थोडं रिअलिस्टिक वाटतं म्हणून दॅट टाईप. किती दिव्यांची वगैरे किती दिवे खरेदी केले?
आम्ही 2 मोठे आणि जनरल पणत्या वगैरे. That's- उत्साह दिवाळीचा. हो भरपूर आहे. हिंदू धर्माचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हटल्यावर पणत्यांची चर्चा होतेच. आज आपण पुण्यातील कुंभारवाड्यात आलेलो आहोत. आपल्यासोबत काही ते दिव्याचे व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा, किती प्रकारचे दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत? आत्ता जवळजवळ नाही म्हणलं तर कमीत कमी 100 प्रकारचे बारक्यांमध्ये डिझायनरचे दिवे आहेत. बाकीचे तसं मग बघायला गेले तर मोठे अखंड दिवे, पिवळ्या पणत्या वगैरे कलकत्त्याच्या, लक्ष्मीचे मूर्त्यांचे दिवे आहेत, मंदिर, नारळ, लक्ष्मीपूजनाला लागणारी बोळकी आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे कळस, नारळ वगैरे असे ते अनेक प्रकार म्हणलं तर कमीत कमी ते किरकोळ कारकोळ 5-50 ते प्रकार आहेत. हत्ती दिवे आहेत, 21 दिवा थाळी वगैरे अशा सर्व गोष्टी इथं आहेत. या सगळ्या जवळपर्यंत जवळ ना 100 ते 150 वस्तू आत्तापर्यंत आहेत विकायला बारक्यांमध्ये, आणि मोठ्या वस्तूंमध्ये घेतल्या तर 5-50 वस्तू आहेत मोठ्यांमध्ये विकण्यासाठी. साधारणतः दिव्यांची किंमत किती? दिव्यांची किंमत 50 रुपये डझनपासून चालू आहे. साध्यातले दिवे घेतले 30 रुपये डझनपासून चालू आहे. ग्राहकांचा प्रतिसाद गेल्या वेळेसच्या तुलनेत कसा आहे यावर्षी? आहे बरा चांगला प्रतिसाद आहे यामधला. यावर्षी बऱ्यापैकी स्कोप आहे गिरायकाचा, म्हणजे भरपूर जरा मागणी पण चांगली प्रकारची आहे. आंदोलनाचा फटका वगैरे काही यावेळी बसलाय? नाही, आता यावेळेस तसं आपल्या इकडे तर काही नाही झालं, पण ते तरी आपल्या लोकांनी थोडंसं याचं महाराष्ट्र बंदच्या टायमाला केलं होतं, सांभाळूनच केलं, पण तसं इकडे काय दुसरं काय झालं नसल्यामुळे दिवस त्या दिवशीच चांगला गेला. हे दिवे जे आहेत ते सगळे तुम्ही स्वतः बनवता? नाही, काही माल आपल्या इथे बनतो केशवनगर कुंभारड्यामध्ये, आणि काही बाहेर आणावं लागतं. साधारणतः किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करतो? म्हणजे माझ्या लहानपणापासूनच आहे. माझ्या वडिलांचा, आमच्या वडिलोपार्जितच आमचा व्यवसाय आहे सगळा. आजोबा, वडील, मी, आमचे सगळे त्याच व्यवसायामध्ये. ज्यावेळी तुम्ही स्वतः दिवे बनवत असता त्यासाठी काय मटेरियल वगैरे वापरण्यात येतं? माती लागते, माती संग त्याच्यानंतर भट्टीची थोडीशी राख वगैरे मिक्स करून अशा प्रकारची त्याला मशीनच्या माती, आता नवीन मशीन निघालेली आहे माती मिक्स करण्याची, तर त्या मातीला आणि जाळण्यासाठी लाकडं वगैरे ते लागतात. ग्राहकांची गर्दी वगैरे कधीपासून जास्त? ग्राहकांची गर्दी दसऱ्यानंतरून भरपूर चालू झालेली. दसऱ्याच्या नंतरून, दसऱ्याच्या आधी थोडंसं म्हणजे व्यापारी वर्ग नेत होता. आता किरकोळ म्हणजे जे डझन वगैरेवाले आहेत ना जे, ते आता सुरुवात बऱ्यापैकी चालू चांगली. या ठिकाणी जो आहे आपण तो बघतोय की दिव्यांना जो आहे तो ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. दिवाळीच्या निमित्तानं पणत्या, किल्ले आणि मूर्ती खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठात मोठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. हिंदू धर्माचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हटल्यावर पणत्यांची चर्चा होतेच. त्यानिमित्त दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. बाजारपेठांमध्ये जी आहे ती नागरिकांची, ग्राहकांची जी गर्दी आहे दिसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत काही इथं व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा, काय सांगाल, कशा प्रकारचे व्यापारी येतात? आमच्या इथनं सगळं होलसेल मार्केट जातं. अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या इकडनं होलसेलला जातं. चित्र जातात, नवीन मॉडेल असतात आमच्याकडं. परत यावर्षी दिवाळीला 2 किल्ले नवीन काढलेले आहेत. आणि यावर्षी आत्ता आंदोलन चाललं आहे, मराठा आंदोलन, ते जातीवरनं, तर त्यांचं पण आपण काढलेलं आहे. जरांगे पाटलांचं हुबेहूब चित्र काढलेलं आहे. ते 2 दिवसांनी माझ्या स्टॉलवर शिवन्य आर्ट्स या ठिकाणी येणार आहे. यावर्षी तसंच मावळे पण काढलेले. घोरपडची तुम्ही गोष्ट ऐकली असेल पुस्तकांमध्ये, ती घोरपडची मावळ्यांची पण माळ केलेली आहे मी यावर्षी नवीन. 2 मॉडेल माझे नवीन आहेत. यावर्षी 22 व्हरायटी नवीन आहेत देव्यांमध्ये. चित्र पण भरपूर व्हरायटी आहेत, मोठे पण चित्र आहेत माझ्याकडं, भरपूर असं केलेलं आहे. पण यावर्षी खास करून मी जरांगे पाटलांचं केलेलं आहे. ते 2 दिवसांनी माझ्या स्टॉलवर येतील जरांगे पाटील. हे सगळं तुम्ही स्वतः बनवता? स्वतः माझा मॅन्युफॅक्चर आहे. हे साधारणतः बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं? हे पहिलं आम्ही शाडू मातीमध्ये पहिलं मॉडेल तयार करतो. शाडू मातीनंतरनं त्याच्यावरती डाय पाडून ते प्लॅस्टर ऑफ POP, म्हणजे जेवढं जातं आहे, म्हणजे जेवढं त्याला स्कोप आहे तेवढं मग ते प्लॅस्टरमध्ये साचा करून प्लॅस्टरमध्ये आपण डेव्हलप करतो. ग्राहकांचा कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? सगळं जेवढं नवीन पाहिजे तेवढं नवीनच लागतं. आता मागच्या टायमाला आपण अमेरिकेचं पण बनवलं होतं. ज्यावेळेस दाऊदने अमेरिकेवरती हल्ला केला होता, ती बिल्डिंग पाडली होती, त्यावर्षी आपल्या इथंच पहिल्यांदा ती बिल्डिंगचं हुबेहूब चित्र केलं होतं. आणि परत नंतरनं आपलं बाहुबली, परत असे बरेच दरवर्षी नवीन नवीन येतात. यावर्षी जरांगे पाटील आहेत.
म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळी नवीन घडामोड घडते त्या घडामोडीच्या अनुषंगाने तुम्ही त्या प्रकारचे जे आहे ज्या वर्षी काय असं नवीन त्या एक टायमाला असं झालं की 15 वर्षापूर्वी अण्णा हजारे बनवले होते. अण्णा हजारेंचं उपोषण चालतं होतं त्यावेळेस अण्णा हजारे ते केले ते उभे मग हे 100 रुपयापासून ज्यांच्या घरात जागा नाही तर त्यांच्याकडं ठेवण्याची जागा नाही, त्या 100 रुपयापासून माझ्याकडं बारीकसा बारीक किल्ला 1,500 आहे. पण 1,500 नंतर मी मागच्या वर्षी वॉटरप्रूफचा पण किल्ला केला होता. मागणी असल्यामुळे वॉटरप्रूफचा पण किल्ला मागच्या वर्षी केला होता. पण ते माझे 4 का 5च मॉडेल विक्री झाली, त्यामुळे मला ते परवडलं नाही म्हणून मी यावर्षी तो विक्री स्टॉप केली. लाईटीचा पण किल्ला मी प्रथम चालू केला होता. लाईटिंगची LED केली ती आतनं बल्ब लावलं की LED चालू व्हायची. म्हणजे इथनं जर तुम्ही बघितलं पहिला नंबर ते 11 नंबर खाली आहेत, तिकडनं 12 नंबर ते 18 नंबर वर आहेत, बाकीच्या इथं 22 नंबरपर्यंत आहेत. माझ्याकडं 350 म्हणजे होलसेलला वेगळा रेट आहे, रिटेलला वेगळा रेट आहे. होलसेलला जसं बघितलं तर 250 रुपयापासून माझ्याकडे मूर्ती आहे तर 1100पर्यंत, आणि जर रिटेलला बघितलं तर माझ्याकडे 350पासून ते 2000पर्यंत अशी मूर्ती आहे. जर तुम्ही होलसेलला जास्त मूर्त्या घेतल्या, जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला कमीत पडतं. ग्राहकांची साधारणतः गर्दी कधी असते? आता कसं झालं आहे, मुलांना सुट्ट्या पण नाही आहेत. आता आजपासून लहान लहान मुलांना मोठ्या गटाला छोट्या गटाला सुट्ट्या पडल्यात. पण उद्या असं वाटतं आम्हाला की जरा गर्दी होईल रविवारची उद्या असं आहे. पण काय सगळीकडे आंदोलन चालू आहे म्हणून जरा स्कोप कमी दिसते. आंदोलनाचा फटका बसलाय. आंदोलनाचा फटका बसलाय जरा. लहान मुलं साधारणतः कोणत्या गोष्टींसाठी हट्ट करताना दिसतात? लहान मुलं किल्ला आणि चित्र मावळे जास्तीत जास्त पाय, आणि महाराजांची रेखीव मूर्ती त्यांना लागत असते. यावर्षी मी रेखीव मूर्ती अशी आणली की ड्रेपरी आणलेली महाराजांना, ड्रेपरी केलेली आहे महाराजांना वन साईड. ते महाराज खुल्ले पण आहेत, शोकेसला कुठंही बसू शकतात. या सर्व महाराजांच्या वगैरे मूर्त्या आहेत, यांची साधारणतः किंमत वगैरे? महाराज तसे मग महाराजांची अशी तुलना करू नाही शकत, पण महाराज तसे आमच्याकडे 25 रुपयापासून ते 1,500पर्यंत माझ्याकडे महाराज वेगवेगळे प्रकार आहेत सगळे महाराज. हा ड्रेपरवर माझ्याकडे महाराज होलसेलला 300 रुपयाला आहे आणि असं रिटेलला मी 600 रुपयाला विकतो. वरती हत्तींचं वगैरे पण असं डेकोरेशन दिसतं. यावर्षी हत्ती केलेले आहेत, लय मागणी होती हत्तीला तर आणलेत मी हत्ती पण मार्केटमध्ये. हत्त्यांमध्ये पण 3 प्रकार केलेले आहेत, ज्याला परवडन त्या रेंजनुसार हत्ती केलेले आहेत. म्हणजे इथं जो ठेवला आहे हा पण एक साधारण 500 रुपये जोडीवाला आहे. तो मोठा जर घेतला तर 1,500 रुपये जोडीवाला आहे. आणि अजून एक ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे, तो 400 रुपये जोडीवाला आहे. मग जसं मागणी तसे प्रोडक्ट काढतो मी. आणखी काय विक्री करता आपण? म्हणजे बोळकीची पाकिटं होती, म्हणजे महालक्ष्मीला जे पुढं लागतात बोळकी पुजण्यासाठी ती बोळकीची पाकिटेवर म्हणजे सगळं असतं. पण यावर्षी माझं बोळकीचं पाकिट लवकर संपलं. मी होलसेल जास्त असल्यामुळे मी होलसेल पहिलं करून टाकतो. मग एक एक आयटम मला ठेवता येतात. एकदा पाकिटं संपली आता मग किल्ले चालू केले मी. मग किल्ले संपले की माझं लक्ष्मी येतील सगळं दुकान मग 2 दिवस अगोदर लक्ष्मीनेच भरणार. दिव्यांची वगैरे विक्री वगैरे? दिवे तर माझे 15 दिवसात संपलेत. 15 दिवसापूर्वीच माझे दिवे सगळे संपलेले आहेत. दिवे तुम्ही स्वतःच बनवता? नाही, मी नाही बनवत. आम्ही बाहेरनं माल मागवतो हा दिवे. कारण की सगळं प्रोडक्ट आम्ही जर बनवलं तर आम्हाला वेळ नाही पुरणार एवढा. कारण की लागोपाठ 15-15 दिवसात सण येतात. गणपती झाले की नवरात्र झाले की दिवाळी. मग हे 15-15 दिवसात आम्ही काय करणार ना. त्यामुळे थोडं प्रोडक्ट बाहेरनं पण मागवायला लागतं. मग दिवेचं प्रोडक्ट हे बाहेरनंच येतं आमचं. बाहेरून म्हणजे कुठून मागवता? काय म्हणजे कोलकाता, नाशिक, गुजरात या 3 ठिकाणी त्यांच्या कंपन्या आहेत डिझाईनच्या, पण ते तिकडनंच येतं. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे इथल्या ज्या व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारचा नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर असून मुख्यमंत्र्यांचं मूळ गाव असणाऱ्या दरे या निवासस्थानी त्यांचं आगमन झालंय. नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर असून त्यांचं मूळ गाव असणाऱ्या दरे या गावी त्यांचं आगमन झालंय. राज्यात बांबू लागवडीचा महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली असून सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासहच कोयना धरणात राबवण्यात येणाऱ्या स्कुबा ड्रायव्हिंग सारख्या जलप्रकल्पाचा आढावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी प्रतिबंधित 18 लाख रुपयांचा गुटखा जप्त केलाय.
हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपमध्ये काही जण प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या 2 आरोपींना गुटखा विक्रीसाठी उपलब्ध करून देणारा सुजित खिवसारा हा मात्र फरार आहे। महाड MIDCतील ब्ल्यू जेट या कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागली होती। या आगीत 7 जणांचा मृत्यू तर 4 जण अद्यापही बेपत्ता असून NDRFच्या जवानांकडून अजूनही शोधकार्य सुरूच आहे। सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली आणि मी आता आल्यानंतर प्रशासनाकडनं सगळ्याच अधिकाऱ्यांकडनं जी माहिती घेतली आणि मी आत्ता स्वतः त्या ठिकाणी आहे। 5 तास जवळजवळ 5-5.5 तास हे आग विझवण्यासाठी केले। पूर्ण फॅब्रिकेशन वर्क असल्यामुळं, स्टीलचं वर्क असल्यामुळं तिथं हीट देखील जनरेट झालेली आहे। अजूनही केमिकल तिथं असू शकतं अशी NDRFची भावना आहे। NDRF देखील दाखल झालेलं आहे, परंतु मला असं वाटतं की 4:30-5च्या दरम्यान एक निश्चित झालं की 11 जण हे मिसिंग, म्हणजे जसं आपण म्हणत होतो की स्फोट झाल्यानंतर काही बाहेर आले असतील, काही भिंतीवरनं पलीकडे गेले असतील, तर ती शक्यता कमी आहे आणि म्हणून NDRFच्या टीमला आपण बोलवलं। NDRFची टीम हे हेलिकॉप्टरनं येणार होती, वेदरमुळं त्यांना गाडीनं यावं लागलं। 5 तास त्यांना इथे यायला लागलेले आहेत। त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे। केमिकल क्षेत्रातला हे थोडीफार आपत्ती असल्यामुळं काही अडचणी येत आहेत। मी नातेवाईकांची देखील पालकमंत्री म्हणून, उद्योगमंत्री म्हणून आता मी चर्चा केली। भविष्यामध्ये हे जे मिसिंग आहेत त्यांचं नक्की काय होणार आहे हे जाहीर झाल्यानंतर यांच्या नातेवाईकांना काय करायचं, कशा पद्धतीनं मदत करायची या संदर्भात देखील माझी नातेवाईकांची चर्चा झालेली आहे आणि जो कोण मालक आहे या इंडस्ट्रीचा त्याच्याशी देखील चर्चा करून जास्तीत जास्त मदत या सगळ्या लोकांना करण्याचे निर्देश उद्योगमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी केलेले आहेत। मला असं वाटतं की तुम्ही देखील दुपारपासून या ठिकाणी आहात, आपण देखील ह्या सगळ्या सिच्युएशनचा विचार केला पाहिजे। जसं मगाशी मी सांगितलं की नैसर्गिक आपत्त्या अनेक येतात, परंतु हा जो ॲक्सिडेंट आहे हा वेगळा आहे। हा केमिकल फॅक्टरीमध्ये झालेला ॲक्सिडेंट आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला रेस्क्यू करण्यामध्ये बंधनं येत आहेत आणि त्याच्यामुळं पहिले 5 तास आगच विझलेली नव्हती। त्याच्यानंतर मिसिंग 11 लोकांची परिस्थिती काय असू शकते, ते बाहेर गेलेत की आतच आहेत, हे करण्यामध्ये झालं। NDRFची टीम आलेली आहे। आता NDRFच्या लोकांचं देखील म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे। प्रचंड कठीण परिस्थिती आज जाण्यामध्ये, तरीसुद्धा NDRFचे 2-2 जवान आज जाऊन 2 बाहेर राहून त्यांचं म्हणजे निरीक्षण करून अशा पद्धतीचं हे रेस्क्यू सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं देखील सहकार्य असणं आवश्यक आहे। इथं जाणीवपूर्वक कोण वेळ काढतो याच्यातला भाग नाही आणि ती कंपनीचा मालक जो आहे तो कोणाचाही नातेवाईक नाही, कोणाचाही जवळचा नाही। त्याच्यामुळं याच्यामध्ये हे कशामुळं घडलं आहे याची देखील चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी तात्काळ, अशा सूचना पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत। या संदर्भामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही कंपनी कधी सुरू झाली, त्याच्यामध्ये कुठची केमिकल्स होती, कशा पद्धतीने ते ऑपरेट करत होते, त्याच्या NOCs काय होत्या, त्याच्या परवानग्या काय होत्या, याची सगळी पडताळणी जिल्हाधिकारी त्यांच्या टीममार्फत करतील आणि त्याच्यानंतरच आपण एका कुठल्यातरी निर्णयाप्रत येऊ शकतो की हे का झालं। एक लक्षात घ्या, पहिले आतली जी परिस्थिती आहे ती हँडल करणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे। आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केलेली आहे। आता सुरुवातीलाच मदतीवर जोरदारपणे चर्चा करणं असं मला वाटतं की योग्य नाही। तरीसुद्धा नातेवाईकांची देखील मानसिकता काय आहे तुम्ही बघितलेली आहे, त्याच्यामुळे थोडंफार शांततेनं घेणं आवश्यक आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सगळे अधिकार दिलेले आहेत, ते अजून त्याच्यामध्ये जर काय करायचं असेल तर आमदार महोदय देखील या ठिकाणी आहेत, भरत शेठ, ते सगळे चर्चा करतील। परंतु एकतर तत्वतः मालकाने मान्य केलेलं आहे की जी काय मदत करावी लागेल ती मी करणार आहे। महाड MIDCतील ब्ल्यू जेट या कंपनीला लागलेल्या आगीत 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर 4 कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे। या मृतदेहांना मोठ्या प्रमाणावर भाजलं असल्याने ओळख पटणं कठीण झालं आहे। मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून कंपनी प्रशासनाकडून 30 लाखांची मदत देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे।
दीपावलीच्या निमित्तानं पुण्यातील दीप पुना चेंबर मर्चंट्सकडून दरवर्षी रास्त दरात लाडू चिवड्याची विक्री करण्यात येते. हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीमध्ये पणत्यांबरोबरच आहे फराळांची जी आहे ती मेजवानी पाहायला मिळते. सर्वांची दिवाळी गोड व्हावी ह्या उद्देशाने दी मर्चंट चेंबर्सच्या वतीने जे आहे रास्त दरामध्ये लाडू आणि चिवडा वाटप करण्याचा जो आहे कार्यक्रम राबवण्यात येतो. त्या दृष्टिकोनातून आज आपण जे आहे त्या अध्यक्षांची बोलणार आहोत. ज्या उपक्रमाची पुणेकर नागरिक आतुरतेने वाट पाहतात असा दी पुना मर्चंट चेंबरचा लाडू चिवडा उपक्रम आज याचं उद्घाटन होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना लाडू चिवडा रास्त दरामध्ये मिळावा यासाठी 35 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. त्यावेळेला श्रीनिवासजी पाटील हे कलेक्टर होते आणि वस्तूंची टंचाई होती. त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आता आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंटच्या तर्फे साखर उपलब्ध करून देतो, तुम्ही लाडू बनवून सामान्य नागरिकांसाठी द्या. 5000 किलोने आम्ही सुरुवात केली होती आणि आता आम्ही 2000 किलोपर्यंत पोचलेलो आहोत. 2 लाख किलोपर्यंत पोचलेलो आहोत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता हा लाडू चिवड्याचा उपक्रम पुण्यापुरता न राहता पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात प्रसिद्ध झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आमची पूर्ण टीम अहोरात्र मेहनत करत असते. पप्पू महाराज जे इथं काम करतात त्यांची 300 लोकांची टीम दिवस रात्र 3 शिफ्टमध्ये काम करत असतात. सर्वसामान्य लोकांना रोजगार मिळावा हा पण याच्या मागचा हेतू आहे आणि 500 कुटुंब या माध्यमातून पूर्ण होतात. यंदा आमचा टार्गेट आम्हीच मोडणार आहोत. यंदा 2.5 लाख किलो आमचा हा वितरण करण्याचा मानस आहे. 24 ठिकाणी आम्ही केंद्र उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व लांबच्या पल्ल्यामध्ये पण हे लाडू चिवडा उपलब्ध करण्यासाठी यंदा मात्र 160 रुपये किलो लाडू आणि 160 रुपये चिवडा या दराने आम्ही सर्वांना उपलब्ध करून देत आहोत. सर, जेव्हा सुरुवात झाली होती, जसं तुम्ही सांगितलं 35 वर्षांपूर्वी जी आहे ती सुरुवात करण्यात आली होती, जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा दर कसे होते आणि आजच्या महागाईच्या काळामध्ये दर कसे? त्या काळामध्ये साखरची टंचाई होती, बाकीच्याही वस्तू कमी दरामध्ये होत्या. त्या काळामध्ये तर लाडू आम्ही खूप कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलेला होता. परंतु 35 वर्षांनंतरही आज जे लाडूचे दर आम्ही ठेवलेले आहेत मार्केटमध्ये तो 250 ते 300 रुपये किलो असलेला लाडू त्याच्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचा चांगल्या चवीचा असा लाडू चिवडा मात्र 160 रुपये किलो चेंबर उपलब्ध करून देत आहे. सर, आता आपण सांगितलं एवढे कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करतात, तर त्या दृष्टिकोनातून कशी काळजी घेतल्या जाते? कारण हे सगळं अन्न जे आपण बनवतोय ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून कशी काळजी घेतल्या जाते? इथे असलेल्या सर्व कामगारांची डॉक्टर तपासणी होते. फूड टेक्निशियन इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सर्वांना ॲप्रन कॅप घालण्यात आलेला आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने पूर्ण इथं काळजी घेतली गेलेली आहे. आणि आपण इथं पाहत असाल की इतकं स्वच्छ वातावरणामध्ये आणि रॉ मटेरियल जे आम्ही परचेस करतो ते स्वतः आम्ही परचेस करतो. आज मोठ्या मिठाईच्या दुकानामध्ये ज्या क्वालिटीचा रॉ मटेरियल मिळतो त्याच रॉ मटेरियलमध्ये इथं सगळा माल बनवला गेलेला आहे. साधारणतः प्रत्येक वर्षी किती ग्राहक जे आहे याचा उपभोग घेत असतात सर? आता आम्ही मागच्या वर्षी 2 लाख किलोपर्यंत लाडू चिवडा विकला होता. यंदा 2.5 लाख किलोपर्यंत आम्ही जाण्याचा मानस ठेवलेला आहे. 1 किलोमध्ये साधारण 16 ते 17 लाडू बसतात. अर्थात 1 लाख किलो लाडू झाला तर साधारण 17 लाख लाडू पुणेकर नागरिकांना मिळणार आहे. ह्या लाडू चिवड्याच्या उपक्रमासाठी गेली 1.5 महिन्यापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. डायरेक्ट कंपनीतून माल आम्ही कंपनीनं विनंती करतो की आम्ही हा लाडू चिवडा उपक्रम कशासाठी करतो आणि कोणासाठी करतो. त्यामुळे कंपनीसुद्धा आम्हाला आहे त्या रिजनेबल रेटमध्ये आम्हाला ते माल देतात. त्यामुळे आम्ही हा एवढा मोठा उपक्रम करू शकतो. आणि ह्याला जवळपास 750 बायका 3 शिफ्टमध्ये काम करत असतात आणि 150 आचारी हे सगळे राजस्थानवरनं येतात आचारी वगैरे. आणि 750 बायका ह्या पुण्यातल्या जवळपासच्या आजूबाजूच्या वस्ती विभागातल्या ह्या बायका आहेत. त्यामुळे या बायकांना दिवाळीच्या निमित्ताने काम मिळतो आणि 3 शिफ्टमध्ये या बायका काम करतात. त्यामुळे मला असं वाटतं हा लाडू चिवड्याचा उपक्रम खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होतो आहे.
ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो? ग्राहकाला याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे आमचं फक्त लोक वाट बघतात आहे की कधी सुरू होतो आहे. आणि आज जवळजवळ आत्ता 5 वाजता उद्घाटन होणार आहे. काही केंद्रावर आत्तापासूनच लाईन लागलेले आहेत की लवकरात लवकर लाडू चिवडा कसा मिळेल आम्हाला, त्यासाठी आत्तापासूनच लाईन लागलेले आहेत. आणि उद्या फुल फ्लेशमध्ये 10 दिवस आता दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत हे लाडू चिवडा सातत्याने चालू राहणार आहे. पुण्यामध्ये 22 केंद्र केलेले आहेत आणि पुण्याच्या 4ही बाजूनी जर लोकांना कुठे घ्यायचं असेल तर 4ही बाजूनी कुठेही हे लाडू चिवडा उपलब्ध होऊ शकतो. पूर्ण महाराष्ट्रात केंद्र आहेत का? नाही, फक्त पुण्यात केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातली काही लोक इथून घेऊन जातात आहे. परंतु महाराष्ट्रातली काही व्यापारी संघटना या ठिकाणी बघायला येणार आहे की हा उपक्रम कसा पद्धतीने चालतो आहे. आणि हे बघून नगरवाल्यांनी, सातारावाल्यांनी सुरू केलं 2-3 वर्षापूर्वी. आता यावेळेस मुंबईतले आणि काही कोल्हापूरचे काही लोक येणार आहेत आणि हा उपक्रम पाहण्यासाठी आवर्जून येणार आहेत. आणि हा उपक्रम पाहिल्यानंतर त्यांना पण असं वाटतं की आपल्या असोसिएशनतर्फे असं उपक्रम सुरू करावं अशी त्यांची भावना आहे आणि त्यासाठी ते बघायला येणार आहेत. हा उपक्रम आज उद्घाटन होणार आहे, त्याबरोबर किती दिवस चालणार आहे हा उपक्रम? आत्ता 5 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर 6 वाजता सगळ्या केंद्रावर एका वेळेस सगळे सुरू होणार आहेत. आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाकड असतो, भाकड आणि पाडव्याच्या दिवसापर्यंत हा उपक्रम सातत्याने चालू राहतो. आणि ह्या भट्ट्या ज्या पेटवल्या 4 दिवसापूर्वी त्या शेवटी 14 म्हणजे पाडव्याच्या दिवशी सकाळी भट्ट्या या शांत केल्या जातात आणि संपूर्णपणे 24 तास या भट्ट्या कंटिन्यू चालू असतात. या ठिकाणी आपण बघत आहोत की पुणेकरांची सर्वांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने जो आहे हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलंय. आपण पहिल्या जगातल्या पहिल्या 3 अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत उभा राहील, चीन आणि अमेरिकेबरोबर. आता या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाही. ज्यांनी शिवसेना नावाच्या संघटनेचं अवमूल्यन करून टाकलंय. आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाजारामध्ये ज्या शिवसेनेची बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये काळात फार मोठी किंमत होती, चढता आलेख होता, तो ह्याच्या उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये आज उभाटा नावाचं एक छोटं मित्रमंडळ म्हणून बसलेलं आहे. म्हणून देशाच्या आणि रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल बोलण्या अगोदर तू आणि तुझ्या मालकाने शिवसेना नावाच्या संघटनेचं अवमूल्यन कसं करून ठेवलंय त्याबद्दल जरा एक अग्रलेख लिही, जेणेकरून तुझ्यासारख्या चवंडी त्या एवढ्या किंमत असलेल्या लोकांमुळे आज शिवसेनासारख्या बलाढ्य संघटना ची आज काय अवस्था झाली आहे हे तुझ्या अग्रलेखातून कळून दे. अंमली पदार्थाच्या बद्दल गृहमंत्री साहेबांनी तोंड उघडावं, कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे सकाळी पत्रकार परिषदेमध्ये. मीही आदरणीय गृहमंत्री साहेबांना, देवेंद्रजींना विनंती करेन की महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जसं मुख्यमंत्र्यांच्या घरात कोणीतरी पूजा केली आणि तो उद्या ड्रग्स मध्ये सापडला असं काहीतरी आज विषय बाहेर आलाय. मग संजय राजाराम राऊतचा मालकाचा मुलगा डिनो आणि डीजे चेतस आणि ह्या सगळ्या लोकांबरोबर त्या आयुर्वेदिकचं औषध घ्यायला बसायचा का? रोज संध्याकाळी डिनोच्या घरी
हा काय सत्यनारायणची पूजा घालायला जायचा का? जुना महापौर बंगला जिथे आता बाळासाहेबांचं स्मारक उभं राहतंय, तिथे अंमली पदार्थ ते सेवन कसं कधी व्हायचं, कोण तिथे यायचं, कुठली बॉलिवूडची अभिनेत्री तिथे यायची, मग ह्याचं एक जरा प्रदर्शन आम्हाला ठेवायला लागेल. आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पंढरपूरला पूजा करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा आदित्य ठाकरे पूजेच्या मध्ये उठून जाऊन गाडीमध्ये बसला. चर्चा तिथे अशी होती की हा शुद्धीत नव्हता. नेमकं काय केलेलं, कुठल्या नशेमध्ये होता तो त्यालाच माहित, आणि त्याच्यामुळे त्याचा श्वास कोलमडल्यामुळे त्याला गाडीत जाऊन बसायला लागलं. म्हणून शिंदे साहेबांच्या खासदारांच्या बद्दल कोण ड्रग घेतो नाही घेतो हा नंतरचा विषय. तुझ्या मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे, कुठल्या कुठल्या अंमली पदार्थांच्या त्या ड्रग्ज माफिया बरोबर तो पार्ट्या करतो, ह्याचं पण मग आम्हाला टॉवर लोकेशन महाराष्ट्राला दाखवायला लागेल. सुशांत सिंग आणि दिशा सालियांच्या ज्या 8 तारीख आणि 13 तारखेच्या पार्टीमध्ये तुझ्या मालकाचा मुलगा शुद्धीत होता का, ह्याचं पहिलं सर्टिफिकेट आम्हाला दे, आणि मग दुसऱ्यांवर अंमली पदार्थ आणि ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राची भाषा कर. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राच्या पहिली सुरुवात ही मातोश्रीवरून करा आणि मग उर्वरित महाराष्ट्रावर लक्ष ठेवा, एवढं मी संजय राजाराम राऊतला सांगेन. बोला. ही सगळी नौटंकी आहे. ईडीच्या कारवाई टाळण्यासाठी तुम्ही सरकार स्थापन केलं. सगळ्यात मोठी नौटंकी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केली. आता दुसऱ्यांना नौटंकी बोलण्याच्या अगोदर तुझं स्वतः संजय राजाराम राऊत तो स्वतःचं आयुष्य हे कुठल्या तमाशावाल्यापेक्षा कमी नाही. पैसे घेऊन हा जागोजागी तमाशा करणाऱ्यापैकी हा संजय राजाराम राऊत आहे. त्यांना तरी तमाशावाल्यां जे तमाशा करणारे जे लोक असतात त्यांना तरी मान सन्मान असतो. ते तरी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतात. हा जे त्याला तमाशासाठी त्याला पैसे देतात हा त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यापैकी आहे हा संजय राजाराम राऊत. म्हणून दुसऱ्यांच्या नौटंकीबद्दल हे तरी बोलू नये. रेव पार्टीमध्ये सापाचं विष पासून तयार केलेलं अंमली पदार्थांचं सेवन आणि तोच व्यक्ती वर्षावर गणपतीची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत असतो, असं याला काय म्हणावं असं देखील म्हटलंय. बरोबर आहे ना. मग डिनो मोर्या बरोबर तुझ्या मालकाचा मुलगा जो रोज संध्याकाळी 7:30 वाजता रिव्ह्यू कॉलेजच्या मागे जाऊन बसायचा, तो काय सत्यनारायणची पूजा घालायला बसायचा का? आयुर्वेदिकची औषधं घ्यायचे का ते लोक? मग तेव्हा कुठल्या कुठल्या पार्ट्या व्हायच्या, तिथे कोण कोण यायचं, आणि प्रोटेक्शन मनीच्या नावाने बीएमसीचे कुठले कुठले टेंडर कोणाकोणाला कसे वाटले जायचे डिनोच्या घरी, मग ह्याची माहिती आम्ही महाराष्ट्राला दिली तर तुझ्या मालकाच्या मुलाला देश सोडून जायला लागेल कायमस्वरूपी. एक लक्षात ठेव. म्हणून अवघड जागे दुखण्यावर, तुझ्या मालकाच्या मुलाच्या अवघड जागे दुखण्यावर बोट ठेवू नकोस. तो अडचणी येईल आणि मग तुला दिवाळीचा बोनस पण भेटणार नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात जे दोषी पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर कलम 311 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ललित पाटील यांच्यावर मकोका लावण्याची प्रक्रिया जी आहे ती केलेली आहे, काय सांगणार? असं आहे की अशा प्रकारे ड्रग्सच्या संदर्भात जे लोक कुठल्या प्रकारचा व्यवहार करत असतील, त्याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्ड असतील, जेवढे कडक कायदे आहेत ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील. आपण ड्रग फ्री महाराष्ट्र
हे अभियान सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण छापे टाकतो आणि एक मोठी लढाई ही लढावी लागणार आहे. पण ही राष्ट्रीय स्तरावर देखील आता आपण लढणं सुरू केलं आहे. आणि आपण बघितलं असेल की जेव्हापासून आपण हे सुरू केलं, मोठ्या प्रमाणात इंटरस्टेट मुवमेंट देखील आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकलो. आणि जे लोक या ठिकाणी क्युरेटेड ड्रग्ज तयार करत होते, जे लोक त्या ठिकाणी खोट्या ड्रग्सच्या फॅक्टऱ्या टाकून त्या ठिकाणी एक प्रकारे जहर लोकांना देत होते, अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. आणि जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, पण जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर 311 प्रमाणे त्यांना डिसमिस केलं जाईल. पॉलिटिशियन्स खूप आरोप प्रत्यारोप होत होते आणि या प्रकरणामध्ये खूप लागे बांधले असे. माझं एक नेहमी मत आहे की कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारे केलेले जे काही आरोप असतात, या आरोपांना काही तथ्य नसतं, अर्थ नसतो. अनेक वेळा ते घुमून फिरून आपल्यापर्यंतच परत येतात. जे ललित पाटीलच्या मामल्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे त्याला संरक्षण मिळालं, कोणी दिलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीमध्ये विनाकारण कोणावर आरोप करू नये. एल्विश यादव प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर आरोप केला, त्यांच्या वर्षा बंगल्यावर तो जाऊन आला आणि आता तो मुंबईत लपलाय अशी पण एक. पहिली गोष्ट तर अशी आहे की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीज येत असतात. आता त्यावेळी एल्विश यादव हा कुठला तरी ते रिएलिटी शो जिंकलेला होता आणि त्याच्यामुळे एक सेलिब्रिटी होता. असे अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येऊन जातात. आणि ज्यावेळेस तो येऊन गेला त्यावेळेस त्याच्यावर कुठला आरोप नव्हता, त्यावेळेस तो एक सेलिब्रिटी म्हणून त्या ठिकाणी आला असेल. त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे असं जर आपण त्याचा हिशोब करायला लागलो तर मग तर महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी होतील. त्यामुळे मला असं वाटतं की काही वाटलं की आपलं मुख्यमंत्र्यांवर लावला आरोप, हे जे काही धंदे चाललेले आहेत, हे जे वैफल्यग्रस्त अशा प्रकारचे उबाठाचे लोक आहेत, हे अशा प्रकारचे धंदे करतात. हिंदी में भी एल्विश के ऊपर आरोप लग रहा है कि वो सीएम के यहाँ भी गए, सीएम के यहाँ भी गए. ऐसा है कि सीएम साहब के यहाँ जब भी गणेशोत्सव होता है तो वहाँ पर सेलिब्रिटीज जाते हैं, कई प्रकार के लोग, सारे वॉक ऑफ लाइफ के लोग वहाँ जाते हैं. एल्विश मेरे हिसाब से उस समय कोई रियलिटी शो वगैरह जीते थे तो उसका भी काफ़ी नाम चल रहा था. तो कोई लेकर जाता है ऐसे समय तो थोड़ी ना कहा जाता है. उस समय थोड़ी उनके ऊपर कोई आरोप था, या उस समय कोई थोड़ी ये था कि भाई इस प्रकार के किसी पार्टी में वो है या उन्होंने कुछ किया है. तो मुझे लगता है कि इसमें सीएम साहब को घसीटना बिल्कुल गलत बात है. देखिए, किसी ने गलती की होगी वो सजा भुगते, पर सीएम साहब का क्या इसमें आरोप करना गलत बात. तर महायुतीच्या आमदारांची बैठक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज मोठी कारवाई केली आहे. या कारवाईबद्दल अप्पर महासंचालक विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले पाहूया. केंद्रीय दक्षता आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण देशामध्ये 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून ऑब्झर्व करण्यात येतो. सप्ताह 30 ऑक्टोबरला सुरू होतो. खरं तर विजिलन्स हे 3 प्रकारचं असतं. त्यात डिटेक्टिव्ह आणि प्युनिटिव्ह म्हणजे त्यात शिक्षा होते, आणि प्रिव्हेंटिव्ह विजिलन्स हे अवेअरनेस एज्युकेशन, जनजागृती आणि शिक्षणाच्या माध्यमातून, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, मग त्यात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा खूप महत्वाचा योगदान आणि सहभाग आहे. पूर्ण राज्यामध्ये आपण सर्व सामाजिक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. लाच घेणं आणि लाच देणं हे दोन्ही गुन्हे आहेत. आणि या अनुषंगानं आपल्याला माहित आहे की आपली जी भौतिक, आर्थिक, सामाजिक प्रगती असते त्यामध्ये हा भ्रष्टाचार प्रमुख अडथळा आहे. आणि त्याचं समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कंबर कसलेली आहे. आमचे
महासंचालक श्री निकेत कौशिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पूर्ण राज्यभरात खूप चांगल्या पद्धतीनं कारवाई होताना दिसते. आतापर्यंत 700च्या वर सापळा कारवाई म्हणजे लाच घेताना सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पकडण्याचं काम या वर्षभरात आपल्या वेगवेगळ्या परिक्षेत्रीय टीम्सनी केलेलं आहे. ऑफकोर्स 140 ट्रॅप करून नाशिक अव्वल नंबरवरती आहे आणि चांगले क्वालिटी ट्रॅप्स केलेले आहेत. काल सुद्धा इथं अतिशय चांगली कारवाई नाशिकच्या युनिट्सने केलेली आहे. एकूण ही जनजागृती करणं, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं, यासाठी या आठवडाभरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यांना आपण चांगली प्रसिद्धी दिली, त्याबद्दल आपलेही खूप धन्यवाद. आपल्याला माहित आहे की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मध्ये बदल होऊन 2018 मध्ये अनेक चांगल्या कारगर अशा उपाययोजना या कायद्याच्या माध्यमातून झालेल्या आहेत. 1946 साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून गुप्त चौकशी, उघड चौकशी, सापळा कारवाई, सरकारी अधिकाऱ्यांची अपसंपत्तीची चौकशी, क्रिमिनल मिसकॉन्डक्ट म्हणजे फ्रॉड किंवा स्कॅम्स याचा तपास या विभागाच्या माध्यमातून होत असतो. आणि ही कारवाई अतिशय व्यापक स्तरावर आपण पूर्ण राज्यामध्ये करत आहोत. त्यामुळे या केंद्रीय सतर्कता आयोगाच्या आदेशानुसार या सप्ताहामध्ये अजून चांगल्या पद्धतीने जनजागृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहभाग द्यावा, मदत करावी, योगदान द्यावं असं मी आवाहन करतो. काल नगरमध्ये मोठी कारवाई झालेली आहे, काय तपशील? नगरमध्ये काल एक सहाय्यक अभियंता औद्योगिक MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एका सहाय्यक अभियंत्याला आणि त्याचा त्यावेळेचा उपअभियंता या दोघांनी 20 ऑक्टोबर रोजी 1 कोटी रुपयांची मागणी केलेली होती. ही मागणी याच्यासाठी होती की MIDC मध्ये मुळा डॅम ते देहरे या भागामधली जी लोखंडी पाईपलाईन 1000 mm ची आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे साधारण 31.67 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट या शासकीय, आमचा जो तक्रारदार आहे शासकीय ठेकेदार, त्याला मिळालेलं होतं. त्याची सिक्युरिटी डिपॉझिट साधारण 94 लाख आणि 1,67,00,000 दुसरी अनामत रक्कम, पहिली सुरक्षा ठेव आणि अनामत रक्कम, आणि त्याचं साधारण 14.11 लाखाचं पेंडिंग एक बिल, असे 2.66 कोटी रुपये त्याचे एक बिल बाकी होतं, त्याचे पैसे मिळायचे बाकी होते. आणि जे काम केलेलं होतं त्याचं रिवॉर्ड म्हणून हा सहाय्यक अभियंता त्याच्या पाठीमागं म्हणजे वेळोवेळी मागणी करत होता. हा 20 ऑक्टोबरला त्याचं व्हेरिफिकेशन झालं. सुरुवातीला ज्या व्हेरिफिकेशनमध्ये निगोशिएशन 75-85 असं जाण्याचं, पण ज्यावेळेला त्यावेळेच्या उपविभागीय अभियंत्याशी, कारण त्याच्या संदर्भाने चांगले पुरावे आपल्याला मिळालेले, निगोशिएशन झाल्यानंतर त्यांनी 1 कोटीची काही मागणी कमी केली नाही. आणि आपल्याला माहिती आहे काल 3 तारखेला दुपारी 2:15च्या दरम्यान ह्या लाचेची रक्कम स्वीकारताना या सहाय्यक अभियंत्याला आमच्या ACB नाशिकच्या युनिटच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पकडलेलं आहे. त्यामध्ये व्हेरिफिकेशन आणि नंतरच्या संभाषणामध्ये जो त्यावेळेचा उप अभियंता आणि सध्या धुळ्याला जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारा त्या अधिकाऱ्याचे रोल त्यात निष्पन्न झालेला आहे. त्यांच्या पाठीमागे आपली टीम आहे. अतिशय चांगली कारवाई आहे आणि बाकीचे हाऊस सर्च आणि त्या बाकीचे डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ.
त्यांच्या घराच्या सर्चमध्ये काही सापडले आणखी त्याच्याकडे व्यवहार नाही, टीम आता सध्या पुण्यामध्ये आहे. ॲडिशनल एसपी स्वतः पुण्यामध्ये त्या घराच्या जवळ आहेत. ती पुढची कारवाई होईल. चालू आहे ती कारवाई. किती आरोपी? 2 आरोपी आहेत. 2. तर दुसरा जो आरोपी आहे जो अजून पकडला गेला, मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू असून आज छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. लवकर त्यांना इथं ठेवावं. पूर्ण रिकवर झाल्याशिवाय त्यांना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज करू नये. इथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिस्त असावी जेणेकरून कमीत कमी लोक त्यांना भेटावे, शक्यतो भेटूच नये असं मी त्यांना सल्ला दिलेला आहे. पत्रकार बंधूंचं सुद्धा मला आभार व्यक्त करायचं आहे की तुम्ही सुद्धा संभाजीनगरमध्ये सगळे आपण एकत्र आलात आणि वरती कोणीही पत्रकार जायचे नाहीत हा जो ठराव केला. तुम्ही शिस्त पाहिली जेणेकरून बाकीच्यांनी सुद्धा शिस्त पाहायला पाहिजे. याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या मुद्द्यांवर उपोषण मागे घेतलं त्यावर सुद्धा चर्चा झाली. तारखेचा एक विषय पुन्हा चर्चेला येतोय. सरसकट हा एक विषय पुन्हा चर्चेला येतोय. या संदर्भात काय बोलतो? माझ्यासाठी ते मुद्दे फार छोटे आहेत. 24 तारीख आहे, जानेवारी 2 तारीख सगळे ते मंत्री महोदय इथं येतील आणि तो फार मोठा विषय असं नाही. ते त्यांच्या समजुतीच्या माध्यमातून दोघांच्या तो शब्द निघेल. शासनाने सुद्धा आज काही सकाळी त्यांच्यापुढे GR काही दिलेलं आहे. माझी भूमिका काय ती पूर्वी स्पष्ट केलेली आहे. परत तेच सांगणं मी काही उचित समजत नाही. आणि गरीब मराठ्यांना न्याय मिळावा हाच माझा नेहमी अँगल असतो. आणि त्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे सविस्तर ते स्वतः त्या विषयावर बोलत आले. रोल महत्वाचा असणार आहे. तुम्ही सरकारशी काही भेट बोलणं काही करणार? सरकारशी किती बोलायचं, किती भेटायचं? हे सरकार सुद्धा काही मागचंच सरकार असतं. मी तर 2007 पासून होते की समाजाला कसा न्याय मिळवून देता येईल. पण मनोजच्या माध्यमातून जो लढा उभा राहिलेला आहे, समाज सुद्धा त्यांच्याकडं एका विश्वासाने पाहतो आणि त्याची तब्येत चांगली असावी म्हणून मी आज इथं आलो होतो. आणि मला सुद्धा पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणाने ज्या मागण्या मनोज जरांगेंनी पुढे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील. आणि माझा अँगल एवढाच आहे आणि तो शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे संस्कार आहे की आपल्या जीवापेक्षा आपला समाज मोठा आणि समाजासाठी जो वेळ देतो अशा लोकांना ताकद देण्यासाठी, अशा मंडळींना बळ देण्यासाठी ही आमची जबाबदारी आहे. म्हणून मी सुरुवातीला सुद्धा आलो होतो. उपोषण चालू सुद्धा असताना आलो होतो. आज तब्येत बरी नसताना सुद्धा शिंदे कमिटीने आता जो GR दिला, शिंदे कमिटीने आधी सर्वे केला फक्त मराठवाड्यापुरता होता, पण आता सरकारने ती राज्यभर व्याप्ती वाढवलेली आहे. म्हणजे राज्यातील मराठ्यांचा सर्वे होईल, कुणबी नोंदी आढळतील. याचा नक्की फायदा होईल का? याला जोडून एक महाराज प्रश्न हे जोडून नंतर विचार. पात्र व्यक्तींना फक्त दिलं जाते सरसकट हा शब्द नाही. मनोज जरांगेंना विषय पटला. त्यांनी सुद्धा आता डिसेंबर 24 किंवा जानेवारी 2 पर्यंत तारीख दिलेली. मुख्यमंत्री युद्ध पातळीवर त्यांचं काम चालू आहे. पण आपण सुद्धा जर सरकार जर पूर्ण त्यांच्या टीमने जर वेळ दिला असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी वाट पाहणं गरजेचं आहे. आणि तब्येतीकडे सुद्धा त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं. महाराज काढलेला आहे त्यामध्ये पात्र लोकांनाच हे सगळे प्रश्नाचे मी काय GR काढले मी तू पाहिलेला नाही. मी सुद्धा आज पुण्यावरूनच मी प्रवास करून आलो संभाजीनगरमधून. आता याचं सविस्तर मी आणि काही स्टेटमेंट करण्यापेक्षा मला वाटतं जिने हा लढा उभा केलाय मनोज जरांगे पाटील सविस्तर यावेळेस सरकार वेळ पाळेल. आता मी मुख्यमंत्री आहे का? मी उपमुख्यमंत्री आहे का? किंवा मी कॅबिनेटमध्ये आहे का? आमचं वेगळं आहे ते म्हणजे स्वराज्य. हे यांच्यात काही मिसळत नाही. मनोज जरांगेचा दबाव निर्माण झालाय सरकारवर असं वाटतं? काय म्हटलं? मनोज जरांगेचा दबाव निर्माण झालाय, समाजाचा दबाव
सरकारवर निर्माण झालेला आहे. म्हणूनच सर तुम्ही एवढे येऊन थांबले ना, माझी सुद्धा फाईट घ्या. दबाव आहे म्हणूनच, आणि दबाव पाडण्यासाठी मी आलोय ना, म्हणजे मनोजना बळ देण्यासाठी मी आलोय, म्हणजे आणि डबल दबाव. थोडं मागे सरकार, थोडं मागे सरकार. काय असणार आता 2024. छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये सभा घेतली आहे. नेमकं काय म्हणालेत नरेंद्र मोदी पाहूयात. मोदी को तो ये कांग्रेस ही दिन रात गालियां देते हैं. हर दिन मैं 2-2.5 किलो गालियां खाता हूं, लेकिन यहां के मुख्यमंत्री अब देश की जांच एजेंसियां, देश के सुरक्षा बल, उनको भी गाली देने लगे हैं. इन साथियों पर भी अनाप शनाप आरोप लगा रहे हैं. लेकिन मैं छत्तीसगढ़ के अपने भाइयों और बहनों को कहूंगा, ये मोदी है, गालियों से डरता नहीं है. भ्रष्टाचारियों का हिसाब करने के लिए ही तो आपने मोदी को दिल्ली भेजा है. जिन्होंने छत्तीसगढ़ के गरीब को लूटा है, उस पर कार्रवाई होके रहेगी. उससे पाई पाई का हिसाब लिया जाएगा. मेरे परिवारजनों, छत्तीसगढ़ की भ्रष्ट सरकार ने एक के बाद एक घोटाले करके आपका विश्वास तोड़ा है. छत्तीसगढ़ महतारी का अपमान किया है. पीएससी घोटाले और महादेव ऐप घोटाला तो चर्चा में है ही. कांग्रेस सरकार के रिपोर्ट कार्ड में घोटालों की कमी नहीं है. अगर मैं भी बोलने जाऊंगा हर घोटाले की वर्णन, तो शायद मेरा अगला कार्यक्रम लेट हो जाएगा. 2000 करोड़ रुपए का शराब घोटाला, 500 करोड़ रुपए का सीमेंट घोटाला, याद है ना? आपको याद है कि भूल गए हो? 5000 करोड़ रुपए का चावल घोटाला, 1300 करोड़ रुपए का गोठान घोटाला, 700 करोड़ रुपए का डीएमएफ घोटाला, 500 करोड़ रुपए का चावल कस्टम मिलिंग घोटाला, सैकड़ों करोड़ रुपए का कोरोना के सेस का घोटाला. छत्तीसगढ़ को लूटने का कांग्रेस ने कोई भी मौका नहीं छोड़ा है. मैं फिर आपको विश्वास दिलाता हूं, राज्य में भाजपा सरकार बनने के बाद ऐसे घोटालों की सख्ती से जांच की जाएगी. आपका पैसा लूटने वालों को जेल भेजा जाएगा. साथियों, कांग्रेस ने गरीब को धोखे के सिवाय कभी कुछ नहीं दिया है. हमारे देश का गरीब गरीबी हटाओ के नारे सुन सुनकर सामाजिक न्याय की थोथी बातें सुन सुनकर थक चुका था. और इस वायदे के नाम पर कांग्रेस द्वारा साल दर साल, पीढ़ी दर पीढ़ी देश के गरीबों का भावनात्मक शोषण करते रहे. हर गरीब सोचता था कि कम से कम मेरा बच्चा तो गरीब नहीं रहेगा. लेकिन कांग्रेस के झूठे वायदों ने हमेशा उसे और उसके बच्चों को गरीब बनाकर के ही रखा. इसलिए भारत का गरीब आत्मविश्वास खो रहा था, निराशा के ढेर में दबा जा रहा था. कांग्रेस का सारा खेल
सिर्फ और सिर्फ अपने परिवार के लिए और धन्ना सेठों के लिए है। गरीब उसके लिए सिर्फ और सिर्फ एक वोट है। इसलिए कांग्रेस गरीब की कभी कद्र नहीं करती। उसे गरीब का दुख दर्द कभी समझ नहीं आता और इसलिए जब तक कांग्रेस केंद्र सरकार में रही वो गरीबों के हक का पैसा लूटकर खाती रही, अपने नेताओं की तिजोरी में भरती रही। मेरे भाइयों और बहनों, 2014 में सरकार में आने के बाद आपके इस बेटे ने गरीब कल्याण को अपनी सबसे बड़ी प्राथमिकता बनाया। हमने अपने गरीब भाई बहनों में ये विश्वास पैदा किया कि उनकी गरीबी दूर हो सकती है। वो जो गरीबी में जिंदगी जिए हैं उनके बच्चों के नसीब में वो गरीबी नहीं रहनी चाहिए। हमने ऐसी ऐसी नीतियां बनाई कि हर गरीब अपनी गरीबी का, उस गरीबी को खात्मा करने का, उस गरीबी को पराजित करने का सबसे बड़ा सिपाही बन करके मोदी का साथी बन गया। भाजपा सरकार ने बहुत धैर्य से काम किया, बहुत ईमानदारी से काम किया। मोदी के लिए देश की सबसे बड़ी जाति एक ही जाति है और मोदी का ये बार बार कहना कि अगर मेरे देश में सबसे बड़ी जाति कोई है तो एक ही है, वो जाति है गरीब। जो गरीब है ये मोदी उसका सेवक है, मोदी उसका भाई है, मोदी उसका बेटा है। भाजपा सरकार ने जो नीतियां बनाई उससे आज देश में गरीबी कम हो रही है। हमारे सेवा काल में सिर्फ 5 साल में ही 13.5 करोड़ से ज्यादा लोग गरीबी से बाहर आए हैं। जो गरीबी से बाहर निकले हैं वो आज मोदी को कोटि कोटि आशीर्वाद दे रहे हैं। इसलिए गरीबों की ये एकजुटता, आज गरीब एकजुट हो रहा है, गरीब नए आत्मविश्वास से भरा हुआ है और गरीब तय करके बैठा है कि वो अपने संतानों के पास गरीबी की जिंदगी जीने के लिए मजबूर नहीं करेंगे। और इसलिए गरीबी की लड़ाई में, गरीबी को परास्त करने के लिए आज गरीब एकजुट हो रहा है। गरीब एक जाति के रूप में साथ आकर के कंधे से कंधा मिला करके गरीबी से बाहर निकालने के लिए मोदी की महासेना बन चुका है। लेकिन ये जो गरीबों की एकता है ना, गरीब ने जब अपनी एक ही जाति मान ली है गरीब, तो ये राजनीतिक दलों के पेट में चूहे दौड़ने लगे हैं। उनको लगने लगा है कि गरीब की एक ही जाति अगर इकट्ठी हो गई। तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।